पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि मवियातील काही घटक प्रमुख पक्षांची एकत्र चर्चा सुरू। कुठे कोणासोबत लढायचं याबाबत सविस्तर बैठका। संजय राऊतांचं विधान। सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, 2 दिवस वेळ मागितलाय तर वाट पाहणार, मात्र सरकारने भूमिका लवकर स्पष्ट करावी, शरद पवारांची मागणी। मुंबईत आज ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। जीआरवरून घमासान होणार, वडेट्टीवार उपस्थित राहणार तर तायवाडे बैठकीला जाणार नाहीत। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द केल्यास मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू। जरांगेंनी सत्यानाश केला, आम्हाला उद्ध्वस्त केलं, वडेट्टीवारांची टीका। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही, जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही, बबनराव तायवाडेंची माहिती। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करा, मग चर्चा करा, लक्ष्मण हाकेंची मागणी। तर निमंत्रण नसल्यानं बैठकीला जाणार नसल्याची हाकेंची माहिती। ओबीसी वंचितला स्वीकारायला तयार नाही, भाजप आणि आरएसएसकडून ओबीसींचा घात, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याचं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय। मुंडे बंधू भगिनी राजकीय तेढ निर्माण करतायत, ओबीसी आरक्षणावरून करुणा मुंडेंचा इशारा। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, अशांवर मराठी माणूस थुंकतोय, संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर स्फोटक आरोप, खोटं वाटत असल्यास उद्धवजींची आणि माझी नार्को टेस्ट करा, कदमांचं आव्हान। गौतमी पाटीलला कारवाई करायची की नाही? गौतमी पाटीलच्या कारच्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन, चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस, अपघाताचे सर्व सीसीटीव्ही फुटेज द्या, गौतमी पाटीलला अटक करा, जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची मागणी। अपघातग्रस्त गाडी गौतमीच्या नावावर कारवाई करा, कारवाईसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक, सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। शिंदेंच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख आणि मंगेश चिवटेंचे भाऊ महेश चिवटेंवर हल्ला, भाजपच्या रश्मी बागल आणि शिवसेनेचे दिग्विजय बागल यांचे कार्यकर्ते मनोज लांडगेंनी हल्ला केल्याचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर, अण्णाभाऊ साठे सभागृहात मेळावा पार पडणार, ठाकरेंच्या हस्ते श्रीकांत ठाकरेंच्या संगीत स्टुडिओचंही उद्घाटन होईल। अमरावतीतील उड्डाणपुलावर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर, सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावल्यानं अनिल बोंडे आक्रमक, दंगे करण्याचं कटकारस्थान, बोंडेंचा आरोप। नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर, 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तडकाफडकी बदली झाल्याने पोलीस खात्यात खळबळ। मुंबईत मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात, शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणी कपात, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार, फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकातील थांबा रद्द। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे वाहतूक मंत्री हिरोमासा नाकोनांकडून बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा, दोन्ही मंत्र्यांकडून आतापर्यंतच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त। मुंबई लोकलच्या गर्दीने घेतला जवानाचा बळी, गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू। सोन्यात 800 रुपयांची तर चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण, सोन्याचा दर प्रतितोळे 1,17,600 रुपये, तर चांदीचा दर किलोमागे 1,46,500 रुपयांवर। खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवीची 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंतची यात्रा पुढे ढकलली, हवामान खात्याने भूस्खलन, पूर आणि ढगफुटी होण्याची शक्यता व्यक्त केल्याने निर्णय। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 3 ते 7 ऑक्टोबर शक्ती चक्रीवादळाचा इशारा, मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळण्याच्या सूचना। विदर्भ मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, पुढील 3 दिवस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज।